नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांचे मला वरचेवर प्रश्न असतात, त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न माझ्या व्हिडिओमध्ये करत असतो अपडेट्सद्वारे। तर त्यामध्ये 2-3 काही महत्त्वाचे आहेत, छोट्याशा अपडेट्स आहे परंतु महत्त्वाचे आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्युत सहाय्यक किंवा ITI होल्डर जे आहे इलेक्ट्रिशियन वायरमन, त्यामध्ये 2-3ही कंपनीमध्ये जे काही पेंडिंग इश्यूज आहे त्याबद्दल काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत किंवा काही ठिकाणी प्रयत्न होत आहेत। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिथे सहभाग घ्यावा आणि जे काही आपल्या मागण्या आहे, जे काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, त्या कंपनीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ मी घेतो आहे। कुठलंही जे काही असेल, जे काही आंदोलन असेल ते फिजिकली असेल किंवा ऑनलाईन असेल, जे काही असेल ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, त्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा, कारण की आता वेळ त्याचीच आलेली आहे। कारण की बघा 2-3 प्रश्न आहे, 2-3 मुद्दे आहे ज्यावर अजूनपर्यंत आपल्याला उत्तरं मिळालेली नाही आहेत कंपनीकडून, किंवा जे काही आता हालचाली सुरू आहेत। असं वाटलं होतं की आता आचारसंहिता संपेल किंवा इलेक्शन होऊन जाईल तर त्याच्यानंतर हे क्लिअर करतील, परंतु अजूनपर्यंत क्लिअर केलेलं नाही आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे महाजनको टेक्निशियन 3चं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यानंतर त्यांनी प्रतीक्षा यादी आणि कन्फर्म यादी ही घोषित करणे आवश्यक होते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे काही फायनल लिस्ट आहे ती घोषित करणे आवश्यक होते, त्यानंतर जॉईनिंग आवश्यक होते, ते सुद्धा अजूनपर्यंत झालेलं नाही आहे महाजनकोकडून। त्यामुळे आता ते किती डिले करतात, किती वेळ लावतात ते अजूनपर्यंत त्यावर क्लिअरन्स आलेलं नाही आहे, त्याबद्दल आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे। सेकंड आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापारेषण विद्युत सहाय्यक, यामध्ये जे काही 2500-2600 विद्यार्थी जॉईनिंग करून घेतलेले आहे। त्यानंतर वेटिंग लिस्ट काढलेली आहे त्यांनी, तीसुद्धा 50%पेक्षा कमी काढलेली आहे। 1000 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट काढलेली आहे। अपेक्षित असे होते की 1300-1400ची वेटिंग लिस्ट आवश्यक होती, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। 300-400 विद्यार्थी म्हणजे काही कमी विद्यार्थी नाही। जर 1300 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट काढली असती तर आणखी 200-300 विद्यार्थ्यांना संधी मिळाली असती, परंतु 1000 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट त्यांनी काढली, त्यांनासुद्धा अजूनपर्यंत जॉईनिंग मिळालेले नाही आहे। बरेचसे विद्यार्थी मध्ये रिजेक्टसुद्धा झालेले आहे। कमी महापारेषणमध्ये जे काही विद्यार्थी आहेत रिजेक्शनमध्ये किंवा ॲब्सेंटमध्ये किंवा सोडून गेलेले हे फार कमी आहे, परंतु जे काही 200-300 विद्यार्थी असेल त्यांना जरी जॉईनिंग देणे अपेक्षित होते, परंतु महापारेषणने म्हणजे महाट्रान्सकोने अजूनपर्यंत ते सुद्धा जॉईनिंग दिलेलं नाही आहे। हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आणि अतिशय जास्त महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महावितरणचा कारभार जो आहे तो आधीपासूनच भोंगळ कारभार आहे, ते आपल्या लक्षात येतच आहे। त्यामध्ये त्यांनी वेटिंग लिस्टची प्रतीक्षा यादी जी काढली, कन्फर्म लिस्ट जी काढली होती 5300 विद्यार्थ्यांची, त्यांना जॉईनिंग दिलेलं आहे, त्यांची प्रोसेस सुरू आहे। त्यानंतर त्यांनी वेटिंग लिस्ट काढली, त्यामध्ये त्यांनी 2600 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट काढणे अतिशय आवश्यक होते, कारण की वॅकन्सीसुद्धा तेवढी आहे। परंतु विद्युत सहाय्यकचं जे काही आहे तर त्यामध्ये 5300 विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, त्यांना डिव्हिजन काही अलॉट झालं आहे, काही अलॉट व्हायचे आहे, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये त्यांनी 2600 विद्यार्थी ची लिस्ट लावणं अतिशय आवश्यक होते, परंतु त्यांनी फक्त 1800-1850 विद्यार्थ्यांची जे काही वेटिंग लिस्ट लावलेली आहे तिथेसुद्धा त्यांनी 600 विद्यार्थी कमी केलेले आहे। हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे। आता विद्यार्थी बिचारे आतुरतेने वाट बघत आहे की थर्ड लिस्ट लागेल, परंतु यांच्या नियमाप्रमाणे मी सुद्धा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, परंतु मलासुद्धा थोडीफार आशा वाटत असते की एखादी लिस्ट यांनी काढावी आणि बाकीचे 600 विद्यार्थी त्यांनासुद्धा जॉईनिंग द्यावं, त्यांनासुद्धा डिव्हिजन पुढे मिळावं, त्यांचंसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हावं, परंतु यांनी अजूनपर्यंत कुठलीही लिस्ट त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे। थर्ड लिस्ट आपण म्हणू शकतो त्याला, पण ती लिस्टसुद्धा त्यांनी अजून टाकलेली नाही आहे, त्यांनी अजून ऑफिशियली अनाऊन्समेंट केलेलं नाही आहे। इथेसुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे महावितरणनी। ॲक्च्युली त्यांनी 2600चीच लिस्ट काढायला पाहिजे होती, पण 1800-1850ची काढली, त्याच्यामध्ये डिव्हिजन अलॉट व्हायची आहे। आता पुढली लिस्ट ते काढतात की नाही काढत याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे, त्याबद्दल मागण्या सुरू आहेत। हे काय 2-3 मुद्दे आहे विद्युत सहाय्यक ITIचे, ते अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामध्ये जो काही लढा असेल तिथे माझासुद्धा सहभाग आहे मित्रांनो। तुम्हाला जर माझी गरज वाटत असेल किंवा आपल्या चॅनलची गरज वाटत असेल, काही गोष्टी त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायच्या असतील तर मला कमेंट करा, मला मेसेज करा। आत्ताच JEE जे काही मागण्या होत्या त्या आपण ईमेल कॅम्पेनद्वारे आपण पोहोचवलेल्या आहेत, ठीक आहे। तर काही अडचण असेल तर मला मेसेज करा, मला कमेंट करा, आपण सुद्धा त्याबद्दल सहभाग घेऊ। त्याबद्दल आपण जे काही प्रयत्न करायचे ते माझ्याकडून मी प्रयत्न करेल। जे काही नियम असतात मी तुमच्यापर्यंत नियम जे काही तुम्हाला द्यायचं किंवा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जिथे जी गोष्ट आवश्यक आहे ती आवश्यकच असते। कधी साहजिक किंवा नॉर्मलमध्ये ही गोष्ट करत नाही कंपनीवाले किंवा डिपार्टमेंटवाले किंवा गव्हर्नमेंटवाले, ज्यांच्याकडून ते मागून घ्यावं लागतं आपल्याला, ठीक आहे। तर हे माझं मत झालं, ठीक आहे। बाकी
तुमचा सहभाग प्रत्येक गोष्टीमध्ये असू द्या, कारण कधीकधी असं आंदोलन केल्याशिवाय, कधीकधी आपली मागणी जिथपर्यंत पोहोचवल्याशिवाय ती मागणी पूर्ण होत नाही. हे झालं ITIबद्दल. आणि इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ग्रॅज्युएट्सबद्दल सांगू इच्छितो मित्रांनो. मधल्या पिरियडमध्ये आता भरपूर ठिकाणी जसं DRDOची रिसेंटली वॅकन्सी आलेली आहे, त्याच्यानंतर मेडाची वॅकन्सी आलेली आहे महाऊर्जा याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये, त्यानंतर सिनियर पोस्टच्या वॅकन्सी महावितरणमध्ये आलेल्या आहे, त्यांचं फॉर्म सबमिशन सुरू आहे. तर बऱ्यापैकी वॅकन्सी थोडाफार निघत आहे, त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाजनकोमध्ये जे काही आता रिसेंटली टेलिग्रामवर तुम्ही बघितलं असेल, व्हायरल म्हटल्यापेक्षा स्प्रेड झालेलं आहे की महाजेनकोमध्ये EEच्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनच्या 114 जागा आहे EEच्या. आणि JEEच्या जागा म्हणजे वॅकंट जागा आहे. आणि EEच्या म्हणजे JEEच्या कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रिकल वगैरे जे काही बाकीचे ब्रँचेस असतात ते सगळं मिळून 120 जागा वॅकंट आहे. त्याच्यामुळे त्याची जाहिरात यावर्षी आपल्याला 26मध्ये एंडिंगपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो, असं म्हणाल काही हरकत नाही. कारण की यांचं काही भरोसा नसतो, काढली तर 2-3 महिन्यामध्ये जाहिरात काढतील मार्चपर्यंत, अन्यथा पुढे 2-4 महिने लेट काढतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा. आणि उपकेंद्र सहाय्यक जे काही ITI इलेक्ट्रिशियन बेसवरची जी भरती असते महावितरणची, त्याबद्दल वरच्यावर आपण अपडेट्स देतो आहे. मधल्या पिरियडमध्ये मला अशी माहिती मिळाली होती काही दिवसांपूर्वी की साधारण 2,500 जागांची ती वॅकन्सी काढू शकतात, परंतु पूर्ण वॅकन्सी ते काढणार नाही. काही इंटरनल भरतील, काही टेक्निशियनला प्रमोशन देऊन भरतील, आणि काही 50% जागा हे डायरेक्टली भरतील विद्युत सहायक ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅनच्या बेसवर आणि ॲप्रेंटिस आणि एक्सपिरियन्सच्या बेसवर. 1 वर्ष ॲप्रेंटिस, 1 वर्ष अनुभव हे आवश्यक आहे. आणि हा मुद्दा त्यांनी आत्ताच आपल्याला ऑनलाईनमध्ये किंवा जे काय मोबाईलद्वारे क्लिअर केलेला आहे. हीच कंडिशन आतापर्यंत राहणार, पुढेसुद्धा राहणार. आणि एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन त्यांनी क्लिअरली नाही म्हटलेलं आहे. जर काही पुढे प्रयत्न झाले तर त्यामध्ये बघू काय होतं. ठीक आहे. अन्यथा माझ्या माहितीप्रमाणे साधारण 1000 ते 1,500च्या जवळपास वॅकन्सी यायलाच पाहिजे. फक्त ती एक्झॅक्टली कधी येईल ते मी सध्या सांगू शकत नाही, कारण की मी सांगेल 1 महिन्यात येईल आणि मग तुला 6 महिने लागले, 4 महिने लागले तर तुम्ही मलाच तिथे बोलाल की सरांनी असं सांगितलं होतं. माझ्यापर्यंत जे काही अपडेट्स येते ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन मिळण्याची शक्यता कमी आहे. 1000 ते 1,500 जागा था आणि 1000 ते 1200 जागा इंटरनली ते भरणार आहे. 2,500 जागांची त्याबद्दल त्यांची आता हालचाल आहे ते सुरू आहे. ठीक आहे. उपकेंद्र सहाय्यक महावितरणबद्दल सांगतो आहे. आणि बाकी JEEच्या ज्या वॅकन्सी आहेत मी तुम्हाला सांगितलं, महाजनकोमध्ये सगळ्यात जास्त चान्सेस निर्माण झालेले आहे आता वॅकन्सी येण्याचे. अदर ब्रँचेससुद्धा तिथे इन्क्लूड आहे. आणि महावितरण आहे, पण तो महावितरणला थोडासा डिले होईल महाजनकोपेक्षा, आणि महाट्रान्सकोला तर आणखी डिले होईल. ठीक आहे. तर हे न्यू वॅकन्सीबद्दल. आणि या व्यतिरिक्त नॉन टेक्निकलच्या महाजनकोच्या वॅकन्सी यासुद्धा 26मध्ये अपेक्षित आहे, स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. त्याबद्दल अपडेट घ्यायचा प्रयत्न आपण आता करतो आहे. त्यामध्ये साधारण 1 महिन्यामध्ये आपल्याला ते सुद्धा अपडेट मिळेल. म्हणजे नॉन टेक्निकलच्या म्हणजे LDC HR, LDC अकाउंट्स, डेप्युटी मॅनेजर HR, डेप्युटी मॅनेजर अकाउंट्स वगैरे, आणि प्रोग्रामरच्या सुद्धा जागा 2-3 कंपनीमध्ये निघालेल्या नाही आहे. पण माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे मित्रांनो, तुम्ही कुठल्याही क्वालिफिकेशनचे असा सध्या अभ्यास सुरू ठेवा, सेल्फ स्टडी सुरू ठेवा. जे काही तुम्हाला क्लासेस लावायचे असेल ते लावू शकतात, काही हरकत नाही. नसेल लावायचे तर सेल्फ स्टडी सुरू ठेवा. गायडन्स मी तुम्हाला देतच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बुक्सबद्दल आपण सांगू. विद्यार्थी मित्रांचे ते सुद्धा मला कमेंट आहे की सर बुक्सबद्दल सांगा. तर सगळ्या जे एक्झाम आहे, ऑपरेटर झालं, विद्युत सहाय्यक झालं किंवा काय, प्रत्येकाचं आपण बुक्स रिलेटेड म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी करू शकले पाहिजे. या रिलेटेड पुढच्या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ आपण घेऊच. ठीक आहे. त्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल मला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. माझ्याकडून मी प्रयत्न 100% करत असतो. आणि जे काही आता हालचाली सुरू आहेत मागण्यांबद्दल किंवा अशा आपल्या मागण्या आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवणे, गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणे, कंपनीपर्यंत पोहोचवणे आपलं काम आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ही माझी विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, विद्यार्थ्यांना शेअर करा, लिंक शेअर करा, तुमच्या जे ग्रुप्स आहेत तिथे शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून जाहिरात येईपासून तर रिझल्टपर्यंत सगळी माहिती आपण आपला अनुभव तुम्हाला देत असतो. धन्यवाद मित्रांनो.